झालं झालं लेक्चर चालू झालं. गुड इव्हनिंग बच्चो. चला पटपट पटपट अटेंडन्स लावा. कम ऑन, गुड इव्हनिंग. कोण येत आहे? चलो हेलो बच्चों, चला कौन कौन है? नोटिफिकेशन आएगा, चेक करेंगे. ओके, वेरी गुड. मुलांना अलाउ करावं लागेल. ओके 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 यस. चलो जल्दी जल्दी अटेंडेंस लगाओ. चलो फास्ट. कौन कौन है? पलक, ज्योति, वर्षा, पवार, ओम, ऋतुजा, सार्थक पुढे, सार्थक, आकांक्षा, सार्थक, कमॉन. आरोही, ओके, व्हेरी गुड. चला फर्स्ट डे कोणाकोणाचा आहे? चला पटकन सांगा फर्स्ट डे. कमॉन लवकर. यस सार्थक, व्हेरी गुड. गिरधर, यस. अजून कोण होतं काल? नाव आठवत नाही मला. कमॉन संचिता, यस संचिता होती. अजून ऋतुजा, आकांक्षा, सार्थक, गिरधर, ओम, निसर्गा, यस. पवार, पवार, व्हॉट इज युअर नेम? वैशाली, हाय. ओके श्लोक, चलो नो प्रॉब्लेम. प्रांजल, यस. ओके सो आज असं कोणी आहे का ज्याचा फर्स्ट डे आहे? कमॉन, कोणी आहे असं ज्याचा फर्स्ट डे आहे? म्हणजे मागं काय झालं, इथून जाता येईल एक 2 मिनिटं 5 मिनिटांमध्ये? नाही तर आपण थोडस पुढे जाऊ शकतो आणि आपल्या कोर्सची आउटलाईन काय असणार आहे आपण हे बघू. सो असं कोणी आहे का ज्याचा फर्स्ट डे आहे? येस आय एम. ओके, माझा फर्स्ट डे आहे. वैष्णवी, ओके. ज्योती, ओके ओके नो प्रॉब्लेम. चलता रहता है. ओके सो आज आपण डिस्कस करूया की आपण आपल्या कोर्समध्ये काय घेणार आहोत. जसं तुम्ही म्हणाले ना काल इंग्लिश शिकताना किंवा परवा इंग्लिश शिकताना आपण इंग्लिशचे प्रॉब्लेम्स डिस्कस केले होते. त्यामध्ये नॉन टेक्निकल काही गोष्टी होत्या. नॉन टेक्निकल गोष्टी आपण स्लोली ग्रॅज्युअली करू शकतो. पण मग या कोर्समध्ये असं काय आहे की आपण जे शिकणार आहोत, बरेच जणांनी असं सांगितलं, ओके कोमल, आय एम कोमल, माय फर्स्ट डे. ओके नो प्रॉब्लेम, वेलकम टू आवर क्लास. सो आज आपण बघणार आहोत आपल्या कोर्सची आउटलाईन काय आहे. सो सगळ्यात पहिले सगळ्या लोकांनी सांगितलं होतं की इंग्लिशमध्ये आम्हाला येतात ग्रामरचे इश्यू असतात, त्याच्यानंतर असतात इश्यू टेन्सेस. आता याच्यामध्येच कन्सिडर करतो मी व्होकॅब्लरी, शब्दार्थ. माझ्या अक्षरांवर हसायचं नाही. ओके सो या काही गोष्टी होत्या ज्या तुम्ही डिस्कस केल्या होत्या की हे प्रॉब्लेम्स आम्हाला येतात. तर या गोष्टींना कन्सिडर करून आणि त्याच्यासोबत काल आपण जी टेस्ट कंडक्ट केली त्यामध्ये बऱ्याच जणांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला, खूप छान रिस्पॉन्स दिला. हा, कोणाचं चुकलं कोणाचं बरोबर आलं त्या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत नव्हत्या. महत्वाचं होतं तुम्ही सगळ्यांनी प्रश्नांची उत्तरं देणं. ती तुम्ही फार छानपणे दिली, त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाहीये. तर आता या कोर्समध्ये आपण काय घेणार आहोत. सो जस्ट टू ओके सो या कोर्समध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण टेन्सेसवर फोकस करणार आहे. टेन्सेसवर फोकस करायचं आहे तर मग कोणते टेन्सेस, का बरं,
मग आपण आता नेहमी सारखेच आपण सेंटेन्सेस लिहिणार आहोत का, एक 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 सेंटेन्स, मग आपण त्याचे स्ट्रक्चर पाठ करणार आहोत का? कारण समजा जर मी तुम्हाला म्हटलं सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर सांगा, तर कदाचित तुम्ही सांगू शकाल सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय? कम ऑन फास्ट. सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर, फॉर्म्युला काय सिंपल प्रेझेंट टेन्सचा माहितीये कोणाला? आठवतं? सार्थक. ओके. सिंपल प्रेझेंट टेन्स जर आपण कन्सिडर केलं तर त्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर काय? कम ऑन. येस, पलक सेज राईट. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. बरं ठीक आहे, चला मान्य केलं, बरोबर आहे. वापरायचा का बरं हा टेन्स? का वापरायचा? कुठं वापरायचा? ऑब्जेक्ट V1 सब्जेक्ट. वैशाली ओके. सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. वैष्णवी, श्लोक, दिनेश, क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही पक्का रट्टा मारा आहात असं कन्सिडर करतो मी. फॉर्म्युले लक्षात असायला पाहिजे, नो डाऊट अबाउट दॅट. पण प्रॅक्टिकली बघू आता आपण पुढे. का बरं वापरायचा टेन्स? कम ऑन फास्ट. डेली यूज सेंटेन्स. अक्षत लोखंडे. बर, अजून? सर ते चालू काळामध्ये आहे. बर पलक, व्हेरी गुड. फॉर डेली यूज सेंटेन्सेस. वैष्णवी ओके. अजून? सार्थक कुठे? सार्थक व्हेरी सार्थक. ऋतुजा, ओम, विसर्गा, वैष्णवी वी कांट स्पीक इंग्लिश. डेली यूज सेंटेन्स ओके. ओके ओके, नाईस ट्राय. चलो, मी तुमचं पाठांतर घेणार नाहीये, मी फक्त एक अंदाज घेत होतो की तुम्ही म्हणजे तुम्हाला एक आयडिया द्यायची होती की आपण काय करणार नाही आहोत, असं आपण घेणार नाही आहोत. आपल्याला असं करायचं नाहीये. जी चुकी आपण शाळेमध्ये करत आलोय, कॉलेजमध्ये करत आलोय, ट्युशन मध्ये करत आलोय, ती चुकी इथं परत करायचं नाही. आपण त्याच्या ग्रामरच्या मागं, त्याच्या फॉर्म्युल्याच्या मागं लागणार नाहीये. आपल्याला फॉर्म्युले वगैरे काहीच नको. आपल्याला त्याने फरक पडत नाही. आपल्याला फोकस करायचा आहे स्पोकन आस्पेक्टवर. हा, त्याच्यासोबत आपल्याला कंबाईन करायचे आहेत टेन्सेस. प्रॅक्टिकल युसेजेस काय आहेत त्याचे? म्हणजे प्रॅक्टिकल युसेज आपण बघणार आहोत की कोणताही टेन्स प्रॅक्टिकली जर आपल्याला शिकायचा असेल, वापरायचा असेल, तर तो कसा असतो, तर ते लक्षात राहत नाही. तर जो प्रॉब्लेम आपल्याला नेहमी येतो की डू का डज, का डीड कुठे, विल कुठे, एमिजार कुठे, वॉज वर कुठे, यस यस लावायचं का नाही लावायचं, त्याच्यासोबत डज लागतं का नाही लागतं, का डीड लागतं, हा जो कन्फ्युजन, हे जे कन्फ्युजन आपल्याला नेहमी राहिलेलं आहे, हे त्यामुळेच आलं की आपण ते पाठ करण्याचा प्रयत्न केला, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. आपण हे बघणार आहोत ते प्रॅक्टिकली कुठे वापरायचं, बाकीच्या गोष्टी आपोआप प्लेस होतात. त्याच्यामुळे ग्रामर हे प्रॅक्टिकली शिकायचे, पाठांतर करायचं नाहीये. मग त्याच्यामध्ये काय आहे, टेन्सेस मध्ये काय आहे, तर त्यामध्ये आपण पहिले घेणार आहोत सिंपल टेन्सेस. किती आहेत सिंपल टेन्सेस? फक्त विचारतोय, कोणाला माहित असेल नसेल फरक पडत नाही, पण चलो एक अंदाज येतो. सिंपल टेन्सेस किती आहे आपल्याकडे? एक छोटस ब्रीफ घेऊया आज. फक्त माहित पडलं पाहिजे कोर्समध्ये काय आहे, की आपण मंडे पासून रिगरस जे सुरू करणार आहोत तर ते काय आहेत. ओके, वर्षा, पलक, वैशाली, वैष्णवी, आकांक्षा. तीन 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 तीन. यस, व्हेरी गुड, क्या बात. यस, सगळ्यांना माहिती आहे. आपण घेणार आहोत 3 सिंपल टेन्सेस पहिले, ज्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट झालात की मग आपण निघणार आहोत नेक्स्ट राऊंडला. ज्या वेळेस हे कम्प्लीट होतील त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कंटिन्युअस टेन्सेस कडे. बस, आणि याच्यामध्येच तुम्ही छान बोलू शकता. कंटिन्युअस किती हो टेन्सेस? अच्छा, मागचे उत्तरे की पुढचे मला कळणार नाही, त्याच्यामुळे कन्सिडर करतो आता तुम्ही म्हणणार आहात 3. ओके, हे टेन्सेस झालेत की मग आपण जाऊ आपल्या मॉडेल ऑक्झिलरीज कडे. येस मेघना, प्रांजल, येस ओके, गुड रिस्पॉन्स, चांगला रिस्पॉन्स द्यायला तुम्ही आजही, व्हेरी गुड. तर जसे आपले टेन्सेस संपले, टेन्सेस नंतर आपण मूव्ह करणार आहोत मॉडेल ऑक्झिलरी कडे. मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे काय माहिती का, कोणते कोणते असतात मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे? काल तुम्ही उत्तर दिले होते बरं त्या प्रश्नांचे.
तुमच्यापर्यंत आमच्या नोट्स पोहोचल्या का? हा ओके, कोण आहे? अलाउ करावं लागतं का? नाही. आमच्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का? येस येस. शाळेवर एक बुक मिळाली का तुम्हाला? आमची बुक, पॅम्पलेट बद्दल बोलत नाही, बुक. एक बुक आहे ज्याच्यामध्ये आपलं पूर्ण कोर्स मटेरियल आहे. ओके, नो 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 नाही. ओके, माझ्या टीमशी नक्कीच बोलेल मी याबद्दल. एक अंदाज घ्यायचा आहे मला, कुठून कुठून आहात तुम्ही, कोणत्या गावातून, शहरातून? पटकन जरा नाव सांगाल का मला? आयडिया येईल कुठपर्यंत पोहोचलोय, कुठपर्यंत नाही पोहोचलोय आपण, म्हणजे माझी टीम नक्कीच फॉलोअप घेईल तुमचा. ओके, कुठेचे आहात तुम्ही? म्हणजे जिथं तुम्ही शिकता ती शाळा, बरं का? ओके, बाजार सावंगी, सुलतानपूर. ओके, टीम लक्षात घ्या बरं का. बाजार सावंगी, सुलतानपूर, वाहेगाव, बदनापूर. हेलो एव्हरीवन, ज्योती सूर्यवंशी फ्रॉम मुंबई. ओके ओके, दरेगाव, शेलगाव, दिगवण, नंदरपूर. ओके, नंदरपूर, साई पब्लिक स्कूल. ओके, नादरपूर, सॉरी, साई पब्लिक स्कूल. ओके ओके, पिंपळगाव, बाजार सांगली. ओके, गुड. सो लवकरच तुमच्या स्कूलमध्ये मे बी, मग सगळ्यात बेस्ट आहे तुमच्यापर्यंत इंडिव्हिज्युअली तर मी पोहोचू शकत नाही, किंवा माझी टीम प्रत्येकापर्यंत तर नाही पोहोचू शकत, पण तुमच्या शाळेशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या नोट्स तुमच्यापर्यंत पुढच्या वीक मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न 100% होईल. माझी टीम प्रयत्न करेल की तुमच्याजवळ लवकरात लवकर आपल्या नोट्स असाव्यात. तर आपण आपल्या पॉइंटवर परत येऊया की आपण पहिले घेणार आहोत टेन्सेस, मग जाणार आहोत आपण मॉडेल्सवर, आणि त्याच्यानंतर जे आहे आपण पूर्णपणे डिपेंड तुमचा कोर्सचा फ्लो कुठे जातो, आपले मुलं म्हणजे तुम्ही किती कशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करतात, तुमचा रिस्पॉन्स कसा आहे. मग त्याच्यानंतर आपण अजून बऱ्याचशा गोष्टी असतात जसे की पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच पण आपण बघू शकतो. इट डिपेंड्स कम्प्लिटली ऑन यू की तुम्ही कशा प्रकारे रिस्पॉन्ड करणार आहात. बाजार सावंगी, जिजामाता विद्यालय, पिंपरखेड, साहेबराव पाटील विद्यालय. ओके ओके ओके, गुड टू गो. ओके, सो सगळ्यात पहिले आपण फोकस करू टेन्सेसवर. एकदा ते झाले त्याच्यानंतर आपण फोकस करणार आहोत मॉडेल्सवर आणि मग पार्ट्स ऑफ स्पीचवर. त्याच्यासोबतच आता मला जस्ट एक आयडिया आली की आपण असंही करू शकतो की माझ्या काही मुलांसाठी आधी मी प्रायव्हेट व्हिडिओज बनवले होते. प्रायव्हेट इन द सेन्स असे की बऱ्याच जणांना स्टोरीज साठी प्रॉब्लेम यायचा. सो माझं चॅनल तुम्ही 100% बघितलं असणार, आकाश लोखंडे इंग्लिश असं जरी लिहिलं तुम्ही तर तुम्ही माझ्या चॅनलवर लँड कराल, प्रॉब्लेम नाहीये. आकाश लोखंडे इंग्लिश, त्या चॅनलवर आता सध्या ते प्रायव्हेट व्हिडिओज आहेत, पण मग आपण लगेच त्याला पब्लिक करू शकतो की तिथे तुम्हाला रोज स्टोरीज बघायच्या आहेत. त्या स्टोरीज मी तिथे अपलोड करून ठेवेल. त्या स्टोरीज तुम्ही कंटिन्यू बघू शकता, आपल्या चॅनलमध्ये सांगू शकता. व त्यामध्ये आपण काय जज करणार आहोत, कसं जज करणार आहोत की तुम्ही किती चुकले माझ्यासाठी, हा फरक नाही पडणार. आपल्याला हे जर बघायचं की तुम्ही कसे शिकले, तर आपण रोज 1 2 3 4 डिपेंड्स आपल्याकडे वेळ किती राहतो, कोर्स कसा चालतो, किती स्पीड असते आपल्या क्लासची, की काही जणांना 100% मी चान्स देईल की त्यांनी लाईव्ह येऊन माझ्यासोबत बोलायचंय. तर त्यामध्ये आपण फोकस करणार आहोत की तुम्ही एखादी स्टोरी जर ऐकली, आता ती माझ्या चॅनलवरची त्याच्यामुळे मला माहिती आहे त्यामध्ये किती लाईन्स आहे. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करू आपण, त्याच्यामध्ये 100 लाईन होत्या ज्या की इंग्लिश मध्ये होत्या, इंग्लिश स्टोरी होती ती. मग तुम्ही मला मराठीमध्ये समजून सांगणार पहिले की ती स्टोरी तुम्हाला कळाली का, कळाली तर त्या स्टोरीमध्ये काय होतं, मग मला अंदाज येईल. ओके, 100 लाईनची स्टोरी होती, त्याच्यामधून जेव्हा यांनी मला मराठीमध्ये सांगितलं याला पूर्ण स्टोरी कळाली, यांनी 90 ते 100 लाईन मला सांगितल्या. ओके, आता कन्सिडर करू फक्त आपण की तुम्ही
नवीन नवीन आहात, काही जण बेसिक सुरू करताय, तुम्हाला 100 लाईनची स्टोरी होती त्यापैकी 80 लाईन समजली, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. तुम्ही मराठीमध्ये मला 80 लाईन समजून सांगू शकलात. त्याच्यानंतर येतो नेक्स्ट राऊंड, जो की ती स्टोरी तुम्हाला मला परत इंग्लिश मध्ये समजून सांगायची आहे. मग आता इथे आपल्याला हे लक्षात येतं की आपण कुठपर्यंत आहोत. इन द सेन्स व्हॉट, 100 लाईनची स्टोरी होती, 80 लाईन मराठीमध्ये सांगितली, पण इंग्लिश मध्ये सांगताना गडबड झाली. येताना फक्त 40च वाक्य आले, 40 वाक्यात स्टोरी संपून गेली. ओके, आय गेस तुम्हाला माझा पॉईंट कळत असेल की एक 100 लाईनची स्टोरी होती, तुम्हाला मराठीमध्ये 80 लाईन सांगता आली, आणि ज्यावेळेस इंग्लिशमध्ये तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तर ते फक्त आलं 40 वर. मग आपल्याला तिथं कळतं की आपलं काय चुकतंय. मग आपण त्याच्यावर फोकस करणार आहोत की तुमचे टेन्सेसचा गडबड आहे, टेन्सेसचा प्रॉब्लेम आहे, किंवा प्रॉब्लेम आहे व्होकॅबलरीचा, की प्रॉब्लेम आहे मॉड्यूल ऑक्झिलरीजचा, की प्रॅक्टिसच कमी आहे, मग त्याच्यासाठी अजून काय करता येईल, या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. त्याच्यात चालू आहे अजून. ओके ओके, गुड. जस्ट अ मिनिट बच्चो. येस येस येस, ओके 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 ओके. सो आय होप यू आर अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट. आता माझ्याकडे कॉमेंटसाठी देर इज अ टेक्निकल प्रॉब्लेम हिअर, सो आय मे नॉट बी एबल टू रीड युअर कमेंट्स. तुमच्या कमेंट्स मे बी मला आता दिसणार नाही, पण आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट कळाला असेल की आपल्याला काय करायचंय, की आपण डेली प्रॅक्टिस करणारच आहोत, पण आता आपल्या बॅचची स्ट्रेंथ वाढत जाईल. आता सध्या कमी आहे, पण पुढे होऊ शकतं आपल्याकडे मे बी 100, 200, 500, 1000, 1500, 2000 मुलं पण ऍड होतील पुढे जाऊन. तर मी प्रत्येकापर्यंत रोज प्रत्येकाला चान्स तर मी देऊ शकणार नाही, पण तुमच्यातल्या काही लोकांना रॅन्डमली चान्सेस देण्यात येतील. कारण तुम्ही आता बघितलं असेल, बरेच जणांना मी 1-2 वेळा ऍक्सेस देऊन बघितलं की त्यांचा आवाज माझ्यापर्यंत येतोय का. तर आपण असं तुम्हाला स्ट्रेटली एक्झॅक्टली तुम्हाला चान्स देण्यात येईल प्रत्येकाला, आणि हे बघेल मी की तुम्ही स्टोरी कशा प्रकारे सांगतात, म्हणजे आपल्याला लाईव्ह कळेल की तुमच्या इंग्लिशमध्ये होणारी सुधारणा किती. त्यासोबतच आज तुम्हाला एक छोटासा टास्क. आमचे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे ऑलरेडी आहेत, नसेल तर मी तुम्हाला अजून एक माझा स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर देतो, अजून माझ्या टीम मेंबर्सचे कॉन्टॅक्ट नंबर देतो. आज तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे. तुम्ही कुठलीही स्टोरी बघा, एकच वेळा बघा, किंवा ती स्टोरी सुद्धा मी सांगतो कोणती आहे. तुम्ही जसं आम्हाला कॉन्टॅक्ट करणार, मेसेज टाका की सर मला माझा फीडबॅक घ्यायचे, सुरुवातीला मला हे बघायचंय की किंवा तुम्ही फक्त तुमचं नाव, स्कूलचं नाव, ऍड्रेस एवढंच मला टाका. मी तुम्हाला व्हिडिओची लिंक पाठवतो. तो व्हिडिओ तुम्ही एक वेळा बघायचा, 2 वेळा बघायचा, पाठांतर करायचा नाही. एक वेळा बघायचा, 2 वेळा बघायचा. तुमचं बघणं झालं, स्टोरी समजली की सेल्फी कॅमेरा चालू करायचा, तुमचा स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा की बाबा ही 2 मिनिटाची स्टोरी होती आणि त्यामध्ये मला हे समजलं, आणि मग तुम्ही इंग्लिशमध्ये ती स्टोरी सांगायची. हा तुमचा आजचा डेमो, म्हणजे तुमचा रेकॉर्ड आमच्याकडे असेल की लेट्स से वैष्णवी, सार्थक, ओम, ऋतुजा, तुम्ही स्टोरी बघितली आणि आम्हाला तुमचे व्हिडिओ फ्रंट कॅमेराने रेकॉर्ड करून पाठवले. तो आमच्याकडे रेकॉर्ड असेल, आणि तुमच्याकडे सुद्धा असेल की पहिल्या दिवशी सरांनी शिकवायच्या आधी माझी इंग्लिश कुठपर्यंत होती. म्हणजे आपल्याला हे बघा, कोणतीही गोष्ट ज्या वेळेस आपल्याला पुढे जायचं असतं ती मोजता यायला पाहिजे, तर आपल्याला कळतं आपण ती गोष्ट शिकलोय का नाही, त्या गोष्टीत पुढे चाललोय का नाही. फक्त हो बाबा चालले क्लास अटेंड करतोय आम्ही, येतंय नाही येतंय माहित नाही, आपल्याला असं नाही करायचंय. तुम्ही आम्हाला तुमचे व्हिडिओ आज पाठवा, उद्या पाठवा, आणि मंडे पर्यंत तुम्हाला हा चान्स असेल. जसं तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करणार, आमची टीम तुम्हाला ती लिंक देणार. कारण मी जनरली ती लिंक आता सध्या देणार नाही, कारण काय होईल, तुम्ही पाठ करत बसाल, आम्हाला लक्षात येईल की अरे याला आता स्टोरी पाठवली आणि 10 मिनिटाच्या रिप्लाय दिला, म्हणजे हा पाठांतर करत बसला नाही. कारण तुमच्यापैकी बरेच जण आगाऊ असतील, पाठ करत बसतील. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला स्टोरी येईल, तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करा, आम्हाला पाठवा, आपण ते रेकॉर्ड मध्ये ठेवू. म्हणजे तुम्हाला कळेल की 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, महिन्याभरानंतर माझ्या इंग्लिशमध्ये किती सुधारणा झाली. इज इट क्लिअर? कळतंय?
ओके ओके, तुम्हाला कळत आहे. कोमलचा प्रश्न, स्पोकन इंग्लिशचे क्लास कधी स्टार्ट झाले? 4 दिवस झाले. आजचा 4th सेशन आहे आपलं. पण ऍक्च्युली असेच आम्ही फक्त आता कॉन्फिडन्स बिल्डिंग आणि एकमेकांना इंट्रोड्यूस करण्यात, इंट्रोडक्शन मध्ये समजून घेण्यामध्ये, बॅच कुठून सुरू करायची तिथं टाइम स्पेंड केलेला आहे. सोमवारपासून आपण आपला ऍक्च्युअल कॉन्टेंट सुरू करणार आहोत, ज्यामध्ये येस ओके ज्यामध्ये मला कळेल, ज्यामध्ये आम्हाला कळलं आतापर्यंत की आम्ही कुठपर्यंत म्हणजे आपल्याला कुठून सुरू करायचंय, आपल्या स्टुडंट्सला काय येतं आणि किती कम्फर्टेबल आहेत. एवढं तर मला आनंद झाला बघून की माझे सगळे स्टुडंट माझ्याशी बोलत आहेत, चर्चा करत आहेत. सो प्रॉब्लेम बिलकुल नाहीये. सो आता आपण माझा नंबर देतो मी तुम्हाला. बरेच जणांनी मागितले. आता फक्त कॉल करू नका, मेसेज करा. दिवसभर मी बऱ्यापैकी बिझी असेल, त्याच्यामुळे मला डिरेक्टली कॉल न करता माझ्या टीम मेंबर्सला तुम्ही कॉल करू शकता. एखाद दोन कॉल आले तर प्रॉब्लेम नाही आहेत, पण बऱ्याच वेळेस काही टेक्निकल प्रॉब्लेम आले. सो मी मे बी तुमचे कॉल रिसीव्ह करू शकणार नाही, पण मेसेजेसचे आन्सर्स 100% तुम्हाला मिळतील. सो माझा नंबर आहे 8007564699. नेक्स्ट माझ्या टीम मेंबर्सचा नंबर आहे 826282 संतोष सर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा कॉन्टॅक्ट तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. केव्हाही संध्याकाळ नंतर माझंही अवेलेबल होईल. आपल्या बॅच नंतर तुम्ही मला केव्हाही कॉल करू शकता. मी 100% अवेलेबल असेल. पण शक्यतो या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बॅचची माहिती, सगळ्या टायमिंगची माहिती, जे काही प्रॉब्लेम्स असतील तुमचे ते सगळे सॉल्व्ह या नंबरवर होऊ शकतात. 8262828657. मंडे पासून ज्या पद्धतीने आपण रिगरस बॅचेस आपल्या चालू करणार आहोत, त्याच्या आधी मला निश्चित आवडेल की जर माझ्या स्टुडंट्सनी मला त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवले तर आवर्जून आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला स्टोरीची लिंक देतो. छोटीशी स्टोरी आहे, खूप मोठी अवघड नाहीये. बिलकुल लहान मुलांची स्टोरी आहे. फक्त तुम्ही तुमच्या मनाने करण्यापेक्षा आम्ही दिलेली स्टोरी म्हणजे आम्हाला कळेल ऍटलीस्ट पाठ केली आहे का नाही केली. आणि स्टोरी बघितल्यानंतर तुम्हाला हार्डली 10 ते 15 मिनिटाचा वेळ असेल. लिंक गेल्यापासून 15 मिनिटाच्या आत जर मेसेज आला, तुमचा व्हिडिओ आला, तर मी समजेल की तुम्ही पाठ करत बसले नाही तर तुम्ही पाठ करत बसताल आणि मला असं वाटत राहील की अरे वा, पहिल्या दिवसापासूनच या मुलाला ऑलरेडी खूप येत होतं आणि मग माझी जजमेंट चुकेल. मला तुम्हाला कितपत इंग्लिश येते हे कळणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे कृपया पाठ करू नका. जे समजेल जसं समजेल, अर्धवट चुकत असेल प्रॉब्लेम नाही. पाठवणार, तुमचे व्हिडिओज आम्हाला सेंड करणार. हो, याच नंबरवर, या दोन्ही नंबरवर तुम्ही व्हिडिओ टाकू शकता, प्रॉब्लेम नाही. येस कमॉन, तुमच्या आन्सर्सची वाट बघतोय मी. ओके, कोमल म्हणते ओके यस, दीपाली यस, दिनेश यस, सार्थक यस, प्रांजल यस. ओके चलो बच्चे अच्छे हैं. पण सर मोबाईल जर जवळ नसला तर? म्हणजे व्हिडिओसाठी म्हणत आहे की क्लासेस साठी? तुम्ही लिंक केव्हा टाकणार आहेत? ज्या वेळेस तुम्ही मला मेसेज कराल त्याच्या 2 मिनिटानंतर तुम्हाला लिंक मिळून जाईल व्हिडिओची. तो व्हिडिओ बघा, समजा आणि इंग्लिशमध्ये स्वतः रेकॉर्ड करून पाठवा.
व्हिडिओसाठी. ओके. म्हणजे जसं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करणार आहात त्याच मोबाईलवरून असं अपेक्षित आहे की तुम्ही तो व्हिडिओ बघावा. जर शक्य असेल तर त्याच मोबाईलवरून लगेच व्हिडिओ बघून, आय अंडरस्टँड कधी कधी आई वडिलांना मोबाईल पाहिजे असतो आपला, पण शक्य झालं तर बघा. तसं काही मी शिक्षा देणार नाही तुम्हाला 5 मिनिटं लेट पाठवलं तर, आणि आम्ही कन्सिडर करून घेऊ त्या गोष्टी, पण शक्यतो लवकर आलं म्हणजे मला विश्वास पटेल जेन्युइन व्हिडिओ आहे. सर जस्ट सेंड करा ना. अरे हो राजा, थांब, इतकी का जल्दी का जा रहे हो? रुको जरा सबर करो. लगेच कुठं निघला पुढं? थांब, येऊ दे सगळ्यांना. आता सेंड करा व्हिडिओ वैष्णवी. अरे जस्ट वेट बाबा, रिलॅक्स. म्हणजे क्लास बंद करायचा का लगेच? जरा 2 मिनिटं बोलतोय, बोलू द्या. ठीक आहे, चलो. बच्चे रेडी, हायपर एक्साइटेड आहेत, आणि हे बघून माझ्या टीमला माझ्यापेक्षा जास्त आनंद होतोय की मुलं हायपर एक्साइटेड आहेत. ठीक आहे, चलो, नो प्रॉब्लेम. येस, ओके, फाईन, गुड इनफ. सो आपण एक काम करूया. अच्छा, नो 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 नो, हा, जस्ट जस्ट किडिंग, जस्ट किडिंग. आपण एक काम करूया, आता आपण थांबूया. मंडेला शार्प 8:15 वाजता आपण क्लास सुरू करू. मे बी 9 वाजेपर्यंत चालला तरी हरकत नाही, 9:30 पर्यंत चालला तरी हरकत नाही. आपला फर्स्ट डे असेल. तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद एवढंच मला पाहिजे. त्याच्या आधी तुमचे व्हिडिओज मला पाहिजेत. सो आय रिक्वेस्ट यू की सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला व्हिडिओची लिंक पाठवतो, व्हिडिओ रेकॉर्ड करून मला पाठवा, आणि आपण भेटूया मंडेला 8:15 वाजता. सो गुड नाईट बच्चो, गुड नाईट.